मुंबईने दिलेलं आव्हान आणि आरसीबीने शेवटच्या चेंडूवर मिळवलेला विजय यामुळे आता गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत। नक्की काय बदल झालेत गुणतालिकेत सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण IPLचे A to Z अपडेट्स आम्ही तुम्हाला रोज देतो। कालच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 166 धावांचं आव्हान दिलं होतं। मात्र डावाच्या तिसऱ्या षटकातच भुवनेश्वर कुमारने कहर केला। त्याने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिकल्टन या तीनही महत्त्वाच्या खेळाडूंना एकाच ओव्हरमध्ये बाद करून मुंबईला बॅकफुटवर ढकललं। त्यानंतर तिलक वर्माने 57 धावांची झुंज दिली आणि मुंबईला सावरलं। आरसीबी जेव्हा धावांचा पाठलाग करत होती तेव्हा शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती। राजबावाने टाकलेल्या अतिरिक्त धावांमुळे मुंबईच्या हातातून सामना निसटला आणि रसिक सलामने शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढत आरसीबीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला। कॉर्बिन बॉशने 4 विकेट्स घेतल्या, पण त्या मुंबईला वाचवू शकल्या नाहीत। या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न आता पूर्णपणे संपलं आहे, कारण मुंबई IPL मधून बाहेर पडली आहे आणि बाहेर पडणारी दुसरी टीम ठरली आहे। तर दुसरीकडे आरसीबीने हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलंय। मग कालची मॅच पाहता तुम्हाला काय वाटतं? आरसीबी या वर्षी सुद्धा ट्रॉफी आपल्या नावावर करेल का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील सगळ्या आरसीबी फॅन्सला शेअर करा आणि IPLच्या अशाच सगळ्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।